त्याचा पराभव होतो. ही विचार एकच जागा असेल तर पुढची मागची अडीच पाऊण तीन जागा त्याला अजून काय हा पोर्शन माझ्या वाटतं 100 बेडला ना 80,000 स्क्वेअर फीट लागते जागा. प्लॅन बसतोय सर, बसतो 2 एकर. बसतोय का? आपण पीएमसी आपण करून प्लॅन दिलेला आहे सर आपण पाठवून. हा सगळं पूर्ण हॉल मोठा आहे इकडे सर. पण आपल्याला एंट्री वगैरे घेता सर इथून एंट्री आहे आपली डायरेक्ट मागे रोडला टच आहे. पूर्ण नवीन वास्तूच बनेल. हो प्लॅन केलं आहे का आणि ह्या बिल्डिंगला युटिलाइज केलं आहे का जुन्या एक्झिक्युशन तशी ठेवलं. तिला तिच्यात काही नाही केलं. पण आहे का ती आता पाठवून ठेवलेलं आहे. कोणाची आपली ॲडवाईस ठीक आहे का ते जेवण वगैरे व्यवस्थित काय होतं बरं वाटतं ना. हे हॉस्पिटल चांगलं करण्यासाठी साहेबांनी बोलवलं त्याचा दौरा आहे. होळीला ग्रँड आहे का तुमच्याकडे? की डॉक्टरमध्ये तुमचे एक डॉक्टर डेप्युटेशन 6 डॉक्टर, एक डॉक्टर माझ्या वर्गात घेत आहे. तुमची पीडियाट्रिक चालते, गायनॅक चालते, ऑर्थो चालते आणि मेडिसिन चालते. ते पण चालते म्हणजे जवळपास तुमचं सगळं वर्किंग होतं ना. तुम्ही नियोजन जेवायला वगैरे येतो व्यवस्थित. दोघं यायचं का? जेवायला येतं दोघं येतं. बाकी व्यवस्थित आहे सगळं. मध्ये ते तयार नाही केलेलं आहे. तसं सांगतो आपला एक स्टाफ कोणाला तरी जो स्मार्ट असेल की ज्याला इंटरनेट मोबाईल याचं सगळं जमतं त्यांना जबाबदारी द्या. शासनाचं नुकसान होतंय ना. एक सीझन सोडलं तर तुम्ही 15,000 रुपये लॉस होतो ना आपला. आणि ह्या पैशातनं तुम्ही हे रुग्णालय किती चांगलं करू शकतात. आता 9 लाख रुपये आलेले आहेत. 4.5 लाख रुपये तुम्ही उद्या खर्च होऊ शकतात रुग्णसेवेसाठी. हे इतकं सडलेलं आहे, पडलेलं आहे तुमचं. इथलंही सांगायचं बाहेरची परिस्थिती CCTV तुम्ही कार्यान्वित करू शकले नाही. फक्त अनुदानासाठी 1,000, 2,000, 5, 10, 15 हजारासाठी प्रस्ताव नाही पाठवायचे का? कामं करून घ्यायचे का? तुम्हाला तुम्ही GR वाचलाय का याचा? वाचलाय ना. तुम्हाला किती पैसा खर्च करण्याचे अधिकार आहे? तुम्ही कमिटी स्थापन केली का? कोण आहे त्याचे सेक्रेटरी अध्यक्ष? केली ना. मग आता त्याच्यातनं तुम्ही डाटा एंट्री ऑपरेटर भरला का? तुम्हाला नर्सिंग लागतं, तुम्ही नर्सिंग भरलं का? तुम्ही म्हणताय की माझ्याकडे मॅनपॉवर नाही आणि तुम्ही आहे त्या पैशाचा वापर करत नाही आहे. पैसा कोणासाठी आहे? बँकेत चढवायसाठी थोडी आहे. प्रस्ताव पाठवा डेप्युटी डायरेक्टरला. 2 नर्स मागवा, 3 मागवा. तुम्हाला काय रिक्वायरमेंट आहे ती जस्टिफाय करता आली पाहिजे. तर 10 पेशंट ॲडमिट आहे आणि तुम्ही 2 नर्स मागवाल तर ते चालणार नाही. तुम्ही MJPGY साठी डेडिकेटेड एक डाटा एंट्री ऑपरेटर मागा. कर्जतला आलोय मी आपल्या रुग्णाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी जर केलं तर खरोखरच मी या ठिकाणी सांगेल की कर्जत तालुक्यामध्ये आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल असं हॉस्पिटल हे उपजिल्हा रुग्णालयाकडे पाहिलं जाईल. आणि ह्या ज्या काही खर्च आणि ह्या ज्या काही अडचणी होत्या, स्वच्छतेचा प्रश्न असेल,
डिलिव्हरी पेशंटच्या बाबतीत बऱ्याचशा ठिकाणी रात्री येणारा पेशंट आदिवासी ट्रायबल भाग आहे. या पेशंटला ताबडतोब सांगितलं जातं का पुढे घेऊन जाण्यात, त्यामुळे उल्हासनगर किंवा MGMला घेऊन जावं लागतं. तर ही सगळी यंत्रणा आपल्याकडे इथे अवेलेबल आहे, परंतु आपण त्या ठिकाणी दुर्लक्षितपणा करतोय. म्हणून हा सगळा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन किंवा आता डॉक्टर म्हस्करांवर जी काय कारवाई करण्यासंदर्भात इथं उपोषणकर्ते कदमनी आमच्या रमेश कदमनी उपोषण केलं या ठिकाणी. ही जी काही परिस्थिती निर्माण होते ह्यात बदल करून आपण करू शकतो. आपण सगळे एकत्रपणे आलो ते टीमवर्क करून आपण शासन प्रशासन एकत्रपणे येऊन आपल्याला सर्वसामान्य जनतेची जी काही अडचणी आहेत त्याच्यावर मात करायची. सांगले साहेबांनी सांगितलं की आपल्याला अनुदानाच्या रूपाने एवढे पैसे या ठिकाणी मिळतात, परंतु त्या पैशाचा योग्य वापर कुठे केला गेला पाहिजे हे सुद्धा आपल्याला माहिती नाही. हेच आपलं दुर्दैव आहे. म्हणून जर आपण चांगल्या पद्धतीची सेवा द्यायची असेल, आज महाराष्ट्रभर प्रकाशजी आंबेडकर साहेबांचं आज आपण काम पाहताय की आरोग्यमंत्री म्हणून गोरगरिबांचा कैवारी म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे. अतिशय अभ्यासू असणारं आमचं हे नेतृत्व माझा मित्र आहे. चांगल्या पद्धतीने कर्जतला आपल्याला पहिल्या वेळेस मंत्री झाले तेव्हा येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी साहेब कसं या ठिकाणी मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की 50 बेडचं उपजिल्हा रुग्णालय लवकरात लवकर आपण 100 बेडचं हॉस्पिटल आपण कन्वर्ट या ठिकाणी करणार आहोत आणि त्यासाठी आमचा सगळ्यांचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. परंतु जे आत्ताचं हॉस्पिटल आपलं 50 बेडचं आहे हे तरी आपण व्यवस्थितपणे त्या ठिकाणी स्टाफ असेल साहेब, त्यासाठी आता आपण जे त्या गोष्टीची कमतरता आहे ही त्या ठिकाणी लवकरात लवकर पूर्ण करावी. मी स्वतः सुद्धा एक 8 ते 10 दिवसांनी साहेब व्हिजिट घेणार आहे आणि मग नक्की काय परिस्थिती आहे या संदर्भात ही सगळी आमची स्थानिक मुलं आहेत. मेंगाल असेल, कांबळी असेल, ही सगळी स्थानिक डॉक्टर्स असेल त्या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन घेत आहेत आणि नर्सेस सुद्धा या सगळ्या भगिनी चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करतात. सविता मॅडम आपलं काम चांगल्या पद्धतीचं आहे. डॉक्टर तुम्ही आल्या तर साधी भेट सुद्धा घेतली नाही, तुम्हाला ती सुद्धा आठवण पडली नाही किंवा आमदारांची चर्चा करावी की नक्की काय पद्धतीने आपण रन केलं पाहिजे. डॉक्टर गुराव तुम्ही चांगल्या पद्धतीचं काम ग्रामीणमध्ये करताय. पावसाळा आहे, साथीचे रोग आता वाढत चाललेले आहेत. या सगळ्या गोष्टीवर आपण हायजेनिक जे जे प्रकार आहेत त्या गोष्टीवर आपण फोकस केलं पाहिजे. स्वच्छतेवर प्राधान्य दिलं पाहिजे. आता आम्ही आलो तर एवढी घाण आतमध्ये होती की चालायला मुश्किल होतं. आम्ही तर वरती जायच्या अगोदर म्हणजे अशी परिस्थिती या ठिकाणी असताना त्या ठिकाणी आउटसोर्स जेवढे काही आपल्याला कामगार लागतील त्या संदर्भात सुद्धा आपल्याकडे निधी अवेलेबल आहे, तो वापरला गेला पाहिजे. त्या संदर्भात सुद्धा आपण डॉक्टर्स असतील किंवा आपल्या इथल्या स्थानिक डॉक्टर्स सुद्धा ते सुद्धा मागच्या वेळी मी सगळ्या डॉक्टर्सशी चर्चा केलेली होती या ठिकाणी की आपण एकत्रपणे येऊन तुम्ही सुद्धा सरकारी हॉस्पिटलला प्रत्येकाने थोडा वेळ या ठिकाणी देतील, पण त्यांना अनुदानाची माहिती तर द्या. JRची माहिती या ठिकाणी दिली गेली पाहिजे. आपण त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे आपली संस्था कशा पद्धतीने कार्यरत आहे, शासन कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीचा पुढाकार घेऊन काम करत आहे. त्या सगळ्या गोष्टीवर जर आपण बारकाईने काम केलं तर नक्कीच आपल्या सगळ्यांना एक चांगलं हॉस्पिटल आपल्याला उपजिल्हा रुग्णालयाकडे आपण जे आज लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन आहे की फक्त आदिवासीच फक्त या ठिकाणी येऊ शकतात, त्यांच्याकडे एक रुपया नाही असेच लोक फक्त येऊ शकतात का, हीच फक्त परिस्थिती आज कर्जतच्या या उपजिल्हा रुग्णालयाची होऊन बसलेली आहे. आणि हे बदल आपल्याला या ठिकाणी करायचं म्हणून मी वेळोवेळी मंत्री महोदयांना या ठिकाणी साहेब भेटत होतो. शोकांतिका आहे आमची सातत्याने आणि म्हणून हा बदल आपल्या माध्यमातून नक्कीच आता मला अपेक्षित आहे की साहेब लवकरात लवकर तुम्ही कराल आणि आपण सातत्याने एकत्रपणे येऊन या संदर्भात आपण एक सिस्टम तयार केलं पाहिजे. कमिटी आपण त्या ठिकाणी आहे, त्या कमिटीबरोबर आपली बैठक झाली पाहिजे. कशा पद्धतीचे आपण नियोजन करताय, त्या ठिकाणी आपण फूड संदर्भात दिलेले एजन्सी काय काम करते की नाही, त्यानंतर लॉन्ड्रीची एजन्सी आहे त्या कशा पद्धतीने काम करतायत. स्वच्छतेला प्राधान्य जास्त या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. हे काम आपण सगळ्यांनी एकत्रपणे येऊन करावं अशी सगळ्या डॉक्टर्स नर्सेस सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो. आपल्याला शासनाच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता लागेल ते सर्वतोपरी करण्याची तयारी शासनाची या ठिकाणी आहे, परंतु आपली मानसिकता असली पाहिजे की आपण एक सामाजिक बांधिलकी जपत आपण काम करत आहोत. शासन आपल्याला पगार देतोय. नर्सेस आता आपण पाहताय की आताचं जनरेशन ज्या पद्धतीने नर्सेस नवीन आता तयार होत आहेत त्या प्रायव्हेट हॉस्पिटलला काम करतात 15 ते 20 हजारामध्ये काम करत आहेत. 70-80 हजार पगार शासन आपल्याला गव्हर्नमेंट या ठिकाणी पैसा त्या ठिकाणी देतोय, परंतु त्या पद्धतीचं काम जे अपेक्षित आम्हा सगळ्यांना जनतेला आहे ते काम आपल्या माध्यमातून होत नाही. ही शोकांतिका आहे आणि म्हणूनच आज मी या ठिकाणी डॉक्टर सांगली साहेबांना परवाच मंत्री महोदयांची चर्चा केली आणि साहेब धन्यवाद तुम्हाला मनापासून देईल की तात्काळ तुम्ही या ठिकाणी येण्याचा निर्णय घेतला आणि आपल्याला नव्याने काय बदल करता येईल. नेरलला सुद्धा साहेब
अशीच परिस्थिती आहे. वाढतं शहरीकरण त्या भागामध्ये आहे. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लोक वास्तव्यास आलेले आहेत. तिथे सुद्धा हीच परिस्थिती आहे. या उपजिल्हा रुग्णालयाची जर परिस्थिती अशी आहे, त्या हॉस्पिटलची परिस्थिती काय असेल याच्यामध्ये समजूतच आहे की अतिशय आरोग्य व्यवस्था या ठिकाणची विशालपणा चाललेला आहे. त्याच्यावर जर आपण व्यवस्थितपणे जर काम केलं ते चांगलं जनरेशन आपण या ठिकाणी सगळे आहात. आपण जर चांगले एकत्रपणे आलो आणि एक सिस्टममध्ये काम केलं तर नक्कीच आपल्याला चांगला बदल या ठिकाणी दिसेल. आणि मला अपेक्षित आहे की आजपासून ज्या पद्धतीचं काम डॉक्टर सांगली साहेबांनी आपल्याला मंत्री कार्यालयातून आलेल्या डॉक्टरांनी या ठिकाणी आपल्याला ज्या सूचना केलेल्या आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्रभर ते फिरत आहेत आणि त्या ठिकाणी ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीवर मात करून कशा पद्धतीने आरोग्य व्यवस्था आपल्याला सक्षम करता येईल या संदर्भात सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रभर आंबेडकरांच्या माध्यमातून मंत्री महोदयांच्या माध्यमातून डॉक्टर सांगली साहेब या ठिकाणी फिरत आहेत. त्या आज या ठिकाणी आपल्या या कर्जतच्या दौऱ्यावर आले असताना या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये आपल्या माध्यमातून ज्या सूचना केल्या आहेत त्याचं पालन आपण सगळ्यांनी तंतोतंत करावं. मी पुन्हा एकदा साहेब आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आणि लवकरात लवकर आम्हाला स्टाफ या ठिकाणी लागणारा स्टाफ असेल, मेडिसिन असेल, ज्या ज्या गोष्टीची कमतरता आहे त्या सर्व गोष्टी आपण या उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून द्याल अशी अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. नमस्कार.